नमस्कार मित्रांनो, मी दिनार कुलकर्णी. तुमचं वाढीव दर्जा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक खास व्यक्ती आलेली आहे, गणेश इनामदार सर, जे वल्लारी प्रोडक्शन पुणे याचे संचालक आहेत आणि एक व्हॉइस आर्टिस्ट आहेत. आजच्या काळात इंडस्ट्रीमध्ये व्हॉइस आर्टिस्टची गरज आहे. प्रत्येकजण व्हॉइस आर्टिस्ट बनू शकतो, या विषयावर आपण गणेश इनामदार सरांची चर्चा केलेली आहे. रंगभूमी ते व्हॉइस आर्टिस्ट हा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेतलेला आहे त्यांच्याशी. चला तर मग गप्पा मारूया गणेश इनामदार सरांची. तर गणेश सर, तुमची जी इंडस्ट्रीतली जर्नी ही इंडस्ट्रीतून म्हणजे एक स्टार्ट टू व्हॉइस आर्टिस्ट पर्यंतची जर्नी काय, म्हणजे सुरुवात कशी झाली, कुठून झाली? बेसिकली मी प्रॉपर आहे साताऱ्याचा. आणि साताऱ्यामध्ये शाळेत असताना वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धा असतील, एकपात्री अभिनय स्पर्धा असतील, या सगळ्या स्पर्धात्मक पातळीवरती मी भाग घेत होतो. बक्षिसं मिळत होती. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दरवर्षी राज्यनाट्य स्पर्धा घेतल्या जातात. तर साधारणपणे 94-95च्या आसपास झालेल्या राज्यनाट्य स्पर्धांमध्ये साताराची एक संस्था आहे लोकायत म्हणून, तर ते लोक एक नाटक बसवत होते. प्रवीण शांतारामांनी लिहिलेलं आमच्या या घरात नावाचं नाटक. आणि त्या नाटकात एका बालकलाकाराची त्यांना गरज होती. तर कुठून तरी माझा संपर्क झाला आणि ते नाटक मी केलं. सो तेव्हापासून ती नाटकाची गोडी लागली. मग ग्रिप्स थिएटरची नाटकं मी साताऱ्यात केली. बाकी स्पर्धा वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. मग कॉलेजला गेल्यानंतर असं वाटलं की आपण एक आपला ग्रुप तयार करावा आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून आपण साताऱ्यामध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी सुरू कराव्यात. मग माझ्यासारखेच जे वेडे म्हणूयात वेडे लोक होते असे मी जमवले आणि जवळपास बघता बघता आमचा 60-70 लोकांचा ग्रुप जमला, जो साताऱ्यातला त्यावेळेतला सगळ्यात मोठा नाटक करणारा ग्रुप होता. त्याचं नाव होतं विघ्नहर्ता नाट्य संस्था. या संस्थेच्या माध्यमातून मी सलग 3 वर्ष एकांकिका महोत्सव आणि नाट्य महोत्सव असे साताऱ्यात आम्ही ऑर्गनाईज केले. साताऱ्यात शाहू कला मंदिरामध्ये आम्ही याचे प्रयोग करायचो आणि सगळे लोक इतके पॅशनेट होते की विचारायची सोय नाही. म्हणजे अर्थात तेव्हा पैसा कोणाकडेच नव्हता, कारण आम्ही सगळे शिकत होतो आणि घरच्यांकडे किती मागणार. बरं, साधारणपणे घरच्यांची मेंटॅलिटी अशी असते की मुलगा नाटक करायला लागला म्हणजे तो वाया गेला. त्याच्यात त्यांचा काही दोष नसतो, कारण हे क्षेत्र आहे ते जोपर्यंत तुम्ही प्रूव्ह करत नाही काहीतरी तोपर्यंत तुम्हाला कोणी किंमत देत नाही, घरचे सुद्धा देत नाही. त्याच्यामुळे घरच्यांकडे पैसे वगैरे मागण्याचा प्रश्नच नव्हता. मग आम्ही स्पॉन्सर्स बघायचो. मग कोणाची तरी काकू, कोणाची तरी आत्या असे आम्हाला हे तुमच्या नाट्यसंस्थेसाठी ठेवा, म्हणजे लिटरली सांगतो 51 रुपयाच्या देणगीपासून ते 5,001 रुपयाच्या स्पॉन्सरशिपपर्यंत आम्ही असे पैसे गोळा केले आणि सलग 3 वर्ष मात्र ही ॲक्टिव्हिटी आम्ही केली. त्यातली पॅशन फार महत्त्वाची होती. म्हणजे आम्ही आमच्या संस्थेचा स्वतः नाटकाचा सेट तयार केला होता आणि रोज सलग 3 दिवस 3 नाटकं असायची. तर एका नाट्य महोत्सवाला आम्हाला प्रेक्षकांकडनं एक रिव्ह्यू आला की अरे तुम्ही 3 नाटकं वेगवेगळी करता रे, पण काय होतंय 3 दिवस तुमचा तोच सेट दिसतोय पाठीमागं. म्हटलं अरे खरंय, आणि ते आवडणार नाही लोकांना, कारण सेट हा नाटकाचा महत्त्वाचा अंग असतो. मग म्हटलं थोडेसे कष्ट घेऊयात आपण. सो आम्ही काय केलं, जानेवारी महिन्यात मी हे करायचो सगळा उद्योग. तेव्हा गणपती वगैरे सगळं होऊन गेलेलं असायचं. मग एका कुंभारवाड्यातनं आम्ही तो कलर द्यायचा कॉम्प्रेसर असतो ना, तो 3 दिवसासाठी आम्ही भाड्यानं आणायचो. आणि नाटकाचा प्रयोग असायचा रात्री 9 वाजता, तो संपायचा 12 वाजता. थिएटरमधनं सगळा सेट पॅक करून आमच्या जो इथं प्रॅक्टिसची जागा होती तिथं बाहेर असं मोकळं मैदान होतं, तिथं येईपर्यंत आम्हाला साधारण 1 वाजायचा. मग काहीतरी खायचं, काहीच मिळालं नाही तर मग बस स्टँडवर जाऊन ते मिसळपाव खायचा. आणि साधारण 2 वाजता आम्ही काय करायचो, तो अख्खा सेट कॉम्प्रेसरनं रंगवायला सुरुवात करायचो.
पण मग ते काम चालायचं पहाटे 4 पर्यंत. हो. पहाटे 4ला तो सगळा सेट पुन्हा, म्हणजे आजच्या नाटकाला ग्रीन लावलाय तर उद्याच्या नाटकाला पिंक लावा, मग येलो करा. असं 3 दिवस आम्ही रोज रात्री रंगकाम करायचो. पहाटे 4ला झोपायचं, 11 वाजता उठायचं, परत दुसऱ्या दिवशीच्या नाटकाची तयारी करायची. अशी धडपड करून आम्ही ती सगळं हे करू. 95ची गोष्ट आहे. 95 नाही 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 नाही, ही 2002-4 नंतरची गोष्ट आहे. ओके. हे सगळं करत असताना ना माझा संपर्क झाला योगेश सोमण सरांबरोबर. आणि मी या पॉडकास्टच्या सुरुवातीलाच सांगेन की आत्ताच्या घडीला मी जे काही काम करतोय किंवा मी जिथं उभा आहे ना, त्याच्यात योगेश सोमण या व्यक्तीचा, या गुरुचा फार मोठा वाटा आहे. योगेश सोमणांबरोबर गाठ पडली. मग योगेश सोमणच्याच एकांकिकांचा आम्ही एकांकिका महोत्सव केला. आणि असं झालं की मी टीवायला होतो, परीक्षा चालू होती, इकॉनॉमिक्सचा पेपर होता दुसऱ्या दिवशी. मी सातारला घरी गच्चीवर अभ्यास करत बसलो होतो आणि अचानक फोन आला योगेश सोमणचा. अरे म्हटलं, का फोन आला? आणि फोनवर म्हटले की अरे गण्या, ते घाशीराम कोतवाल नावाचं नाटक पुन्हा रिओपन होतंय, विजय कुलकर्णी ते डिरेक्ट करतायत आणि मी त्याच्यामध्ये नाना फडणवीसाचा रोल करतोय, तर तू बघ, तुला इंटरेस्ट असेल, इच्छा असेल तर ये, व्यावसायिक नाटक आहे. अरे, गेलं इकॉनॉमिक्सचं पुस्तक हातातनं गळून पडलं माझ्या. पण म्हटलं नाही, अभ्यास केला पाहिजे, उद्या पेपर आहे. वाचायला लागलो. काही नाही, मी ब्लँक झालो होतो, मला काही कळत नव्हतं. म्हटलं होणारच नाही आपल्या हातनं. मी खाली गेलो, आईला म्हटलं, आई हे पुस्तक घे बाई, सोमणचा फोन आला होता आणि उद्यापासून घाशीराम कोतवालच्या तालमी पुण्यात चालू आहेत, तर माझ्याकडनं काही होणार नाही म्हटलं इकॉनॉमिक्स सोडवणं. मी चाललो पुण्याला. काहीच बोलली नाही आई. मग मी पण लक्ष नाही दिलं आणि मी दुसऱ्या दिवशीपासून त्याच्या तालमी जॉईन केल्या. हे होत असताना आत्ताचा जो झी टीव्ही आहे तो पूर्वी अल्फा मराठी म्हणून यायचा बघा. तर ते त्यावेळेला ना अल्फा महाकरंडक म्हणून खूप छान स्पर्धा व्हायच्या एकांकिकांच्या, ज्या इंटर कॉलेज स्पर्धा असायच्या. साताऱ्यामध्ये एक केबीपी इंजिनिअरिंग कॉलेज, म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, फार मोठं आणि छान कॉलेज आहे. तर त्या कॉलेजात एक सर होते, त्यांचं नाव होतं LM कदम, लक्ष्मीकांत कदम. माझे खूप जवळचे मित्र होते, दुर्दैवानं ते सध्या आपल्यात नाही आहेत. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास. केबीपी कॉलेजचा काहीही कल्चरल प्रोग्राम जर बसवायचा असेल ना, तर त्या हक्कानं मला दिग्दर्शक म्हणून अपॉइंट करायचे. त्यावेळेला त्या अल्फा महाकरंडकच्या स्पर्धा चालू होत्या, त्याची प्रॅक्टिस चालू होती. मी लिटरली असं करायचो की सकाळी 9 वाजता मी त्या कॉलेजात जाऊन त्यांची प्रॅक्टिस घ्यायचो. 11:30 पर्यंत ती प्रॅक्टिस असायची. 11 वाजता मी सोडायचो, धावत पळत सातारच्या एसटी स्टँडला जायचो, बसमध्ये बसायचं, पुण्यात यायचं, स्वारगेटला उतरायचं. घाशीराम कोतवालची प्रॅक्टिस तेव्हा चालू होती कुमठेकर रोडला, स्वीट होमच्या समोर एक बेंद्रे मंगल कार्यालय आहे बघा. आता तिथं साड्यांची वगैरे दुकानं झाली आहेत, पण पूर्वी ते तिन्ही हॉल ते नाटकाला प्रॅक्टिसला जरूर द्यायचे. तर मग स्वारगेटवरून धावत पळत तिकडे यायचं, ती प्रॅक्टिस करायची. ती प्रॅक्टिस संपायची साधारण संध्याकाळी 6:30 पावणे 7ला. तिथनं पळत पळत स्वारगेट गाठायचं, कारण रिक्षाला पैसे कोणाकडे होते. मग स्वारगेटला गेल्यावर तिथं काहीतरी खायचं, मग कधी ऑमलेट पाव खा, कधी सामोसा पाव खा, कधी वडापाव खा. गाडीत बसायचं सातारच्या आणि झोपायचं. सातारा आलं की उठायचं, घरी जायला 11 वाजायचे. असं रहाटगाडीनं माझं 15-20 दिवस, महिनाभर चालू होतं. पण घाशीराम कोतवालच्या निमित्तानं आणि योगेश सोमणांच्या मुळं माझी व्यावसायिक नाटकात पहिल्यांदा एंट्री झाली. त्या नाटकाचं मानधन, म्हणजे त्याला नाट्यक्षेत्रातली लोक नाईट म्हणतात, प्रत्येक प्रयोगानंतर तुम्हाला मिळणारे पैसे, त्या नाटकाची नाईट मला होती 100 रुपये. त्या काळात 100 रुपये. त्या काळात म्हणजे कुठलं मी बाबा आझमचं नाही सांगत आहे, हे 2005, 2008 वगैरे सालचं, 7 वगैरे सांगतोय, 2003 असेल. पण केवढं अप्रूप होतं माहितीये. आणि मग त्याच्यानंतर मला एक गोष्ट कळली की मी जर आयुष्यात काही करू शकत असेल तर मी
नाटक करू शकतो, मी अभिनय करू शकतो, मी दिग्दर्शन करू शकतो, मी सिरियल करू शकतो, सिनेमा करू शकतो. याच्या व्यतिरिक्त मी आयुष्यात काहीही करू शकत नाही. पूर्ण इथं गणलेली केस आहे आपली स्वतःची. हा, म्हणजे मला कोणी सांगितलं की तू या आकारात गवत काप, तर मला तेही कापता येणार नाही. त्याच्यामुळे मला जे करता येतं ते मला कळलं आणि मी त्या ह्याच्यामध्ये पाऊल ठेवलं. त्याच्यानंतर असं झालं की महाराष्ट्र शासनाच्या वतीनंच एक निवासी शिबिरांचं आयोजन केलं जायचं. 1 महिना तुम्ही तिथं राहायचं आणि तिथं शिकायचं. पुन्हा एकदा का योगेश सोमणमुळे मी आहे हे म्हणतो ते पुन्हा एकदा की असं एक शिबिर अनाऊन्स झालं आणि योगेश सोमण सरांचा मला फोन आला की अरे गण्या, असं असं शिबिर आहे, प्रत्येक ठिकाणून मुलांना इन्व्हाइट करायचं असतं, तर साताऱ्यातून तू आणि तुझ्याबरोबर काही पॅशनेट तुझ्यासारखी असणारी काम करणारी मुलं असतील तर तुम्ही या जरूर. चला, मी आणि माझे 4 मित्र आलो. ते शिबिर होतं खडकवासल्याच्या अलीकडं एक ठिकाण आहे कॅम्प, ते सूर्या शिबिर वगैरे त्याच्या आजूबाजूला कुठेतरी, आणि पूर्ण असं आजूबाजूला जंगल, ते पाठीमागं बॅक वॉटर, आणि जून जुलैमध्ये शिबिर. राडे राड म्हणजे बापरे, एवढ्या एवढ्या चिखलातनं तिथं जायचं. पण तो जो काही एक्सपिरियन्स होता, म्हणजे 1 महिना नाटकाशिवाय दुसरं नव्हतंच ना काही. बरं, तिथं आलेले 20-25 जण सगळेच एकसारखे वेडे हो. इंदोरवरून मुलं आली होती, नाशिकवरून आली होती, आम्ही साताऱ्याहून आलो होतो, तळेगाववरून आली होती. आणि त्या वर्कशॉपमध्ये म्हणजे असं जे काही ताऊन सुलाखून घेतलं म्हणतात ना, की नाटक करणं सोपं नाही याचा पदोपदी अनुभव आम्हाला तिथे येत होता. पदोपदी येत होता. ते शिबिर जुलैच्या आसपास होतं आणि त्याच वेळेला पुण्यात वारं सुरू होतं पुरुषोत्तमचं, जे आमचं कायम अधुरं स्वप्न पुरुषोत्तम मध्ये काम करण्याचं. कारण साताऱ्यात वगैरे कुठलं आले पुरुषोत्तम. मग JSCOE नावाचं एक कॉलेज आहे हडपसरला, तिथली काही मुलं सोमण सरांना भेटायला तिकडे आली होती की आम्हाला पुरुषोत्तमसाठी काहीतरी एकांकिका तुम्ही लिहून देऊ शकता का, कारण ते पहिल्यांदाच उतरत होते. म्हटलं हा, लिहितो. एकांकिका लिहिली 1 एप्रिल नावाची, आणि शिबिर संपता संपता माझ्यावर बॉम्ब टाकला. गण्या, ती पोरं आली होती बघ JSCO कॉलेजची, म्हणे त्यांची एकांकिका तुला डिरेक्ट करायची. म्हटलं करूयात, पुरुषोत्तमसाठी करायची. संपलो. अरे देवा म्हटलं. शिबिर संपलं, एकांकिका सुरू झाली, आणि पहिल्यांदाच ते लोक पुरुषोत्तम मध्ये पार्टिसिपेट झालं होतं कॉलेज, आणि त्याच वर्षी ते नवात पण गेले. दिग्दर्शन मी केलं ही गोष्ट वेगळी, पण त्याचं क्रेडिट तेवढंच सोमण सरांचं आहे, कारण त्यांनी ती लिहिलीच त्या ताकदीची होती. ते करत असताना रसिक मोहिनी नावाची पुण्यातली जी संस्था आहे, भाग्यश्री देसाई त्यांची, तर त्या एक नवीन नाटक करत होत्या, टिटवाळा फास्ट नावाचं कमर्शियल नाटक. पुन्हा एकदा त्याचं दिग्दर्शन पण सोमणांकडे आलं होतं. त्याच्यातही त्यांनी मला संधी दिली, आणि असं करत करत माझा पुण्यातला कमर्शियल नाटकांचा प्रवास सुरू झाला. मग घाशीराम कोतवाल पहिलं, टिटवाळा फास्ट, मग विजय पटवर्धन. तो एक असाच माणूस, व्यक्ती माझ्या आयुष्यात आलेलं की ज्यानं मला याच्यामध्ये खूप सपोर्ट केला. मग विजय पटवर्धनांचं तेव्हा आनंदी आनंद नावाचं नाटक चालू होतं, त्याच्यात एक कॅरेक्टर. मग सबसे बडा रुपया, मग आसूड नावाचं एक नाटक केलं ज्याच्यात महात्मा फुल्यांचा रोल केला. मग पुन्हा सत्यशोधक महात्मा नावाचं नाटक केलं, त्याच्यातही पुन्हा महात्मा फुल्यांचा रोल केला. त्याच्यासाठी बेस्ट ॲक्टर म्हणून अभिनयाचं पारितोषिकही मिळालं. मग ड्युएल सिम असेल, त्याच्यानंतर आळीमिळी गुपचिळी असेल, मग अशी ती नाटकांची रांग लागली. हे करत असताना मग काही सिनेमे केले, क्रांतीवीर राजगुरू चिन्मय मांडलेकरांबरोबर. त्याच्यानंतर आई तुझा आशीर्वाद म्हणून केला, मधुरा जासराजांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. आता 2-4 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं. तो एक केला. पालखी नावाचा एक सिनेमा केला. पुन्हा सोमणांबरोबरच एक माझं भिरभिर नावाचा सिनेमा केला. आत्ता रिसेंटली एक मराठी बाबू नावाचा एक सिनेमा येऊन गेला अंकित मोहनचा, त्याच्यात एक छोटं पण महत्वाचं कॅरेक्टर होतं. सिरियल्स काही केल्या,
देवमाणूस नावाची सिरियल होती, त्याच्यात कोविडमध्ये अडकली, त्याच्यामुळे मी बरोबर. परत करू शकलो नाही, त्यातले काही एपिसोड केले. मन झालं बाजिंद नावाची सिरियल केली, त्याच्यानंतर तुमचं मुलगी झाली हो मध्ये एक मोठं. पण म्हणजे अभिनय नाटक हे कंटिन्युअसली Yes. चालू आहे आणि ते चालू राहणारच, त्याच्याशिवाय काही पर्यायच नाहीये. जसं की व्हॉइस आर्टिस्ट ही हो. जी इंडस्ट्री आहे ती रिलेटेड टू आपल्या इंडस्ट्रीशी लागते, हो अभिनय इंडस्ट्रीशी. सो खूप जणांना त्याच्याविषयी अवेअरनेस कमी आहे. म्हणजे व्हॉइस आर्टिस्ट म्हणजे खूप जणांना वाटतं की आपल्याकडे हे स्किल नाहीये तर मी करू शकत नाही. बरोबर. सो तुम्ही याच्यावर काय सांगतो. आता काय झालं, तुमचा जो पहिला प्रश्न होता ना की ऍक्टिंग मधून व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीतली जर्नी, तर ते थोडंसं अर्धवट राहिलं. बेसिकली झालं काय की हे सगळं चालू होतं आणि या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट अशी झाली की ऍक्टिंग करत असताना ना मी ऍक्टिंगचे वर्कशॉप्सही घेत होतो. पुन्हा त्याला कारणीभूत योगेश सुमन, कारण त्यांनीच मला जाणीव करून दिली की अरे गाण्या तू चांगलं शिकवूही शकतोस. वर्कशॉप्स घेत होतो आणि जगावरती ते संकट आलं, कोविड. सगळं संपलं होतं. म्हणजे स्टक झालं. हो, म्हणजे मी असं म्हणेन की पुन्हा कधीही अशा पद्धतीचं संकट जगावरती येऊ नये, कुठल्याच देशावर येऊ नये, काहीच होऊ नये. पण समहाऊ मला कदाचित प्रेक्षक चुकीच्या अर्थाने घेण्याची शक्यता आहे, ते घेऊ नये अशी माझी विनंती आहे. पण मला ना कोविडमुळे एक नवीन दिशा मिळाली, मला कोरोनामुळे एक नवीन दिशा मिळाली. आय गेस 25 मार्चला जनता कर्फ्यू अनाऊन्स केला होता. 21 मार्च असेल. आणि तो जनता कर्फ्यूच्या नेक्स्ट डे पासून आपलं लॉकडाऊन सुरू झालं. बरोबर. 8 मार्चला जागतिक महिला दिन असतो. त्याच्या निमित्तानं एका सद्गृहस्थानं मला असं सांगितलेलं होतं की एक नाटक करा राव आमच्या इथे येऊन. आमच्या इथं म्हणजे कुठं, परभणीला. आणि मी नाटक बसवलं. एक व्यक्ती ज्याचं नाव घेतल्याशिवाय माझं पूर्ण नाव येणार, ती म्हणजे सतीश तारे. अत्यंत जीवाभावाचे आमचे संबंध होते. सतीश दादाच म्हणायचो मी त्याला. तर तो आणि मी मुंबईत एक नाटक करणार होतो, पण तो आपल्यात राहिला नाही आणि ते नाटकही राहिलं तसंच. तर मी म्हटलं ठीक आहे, ते नाटक बसवतो मी. आणि तो म्हटला या नाटक करा, मी थोडेसे तुम्हाला पैसे देतो, तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा. त्यानं दिलेल्या पैशातनं नाटक उभं करणं शक्यच नव्हतं. वरचे सगळे पैसे आपले मी घातले होते. म्हटलं होईल ना व्यवस्थित? हा म्हटलं कमीत कमी 2 लाख रुपये बुकिंग तुम्हाला तिकडं परभणीत मिळणार, तुम्ही या फक्त, तिकडचं सगळं मार्केटिंग मी करतो ना. म्हटलं क्या बात आहे. त्यानिमित्तानं एक नाटक बसेल आणि साधारण मार्च एप्रिल नंतर जत्रा यात्रा सीझन सुरू होतो, त्याला नाटकाचे प्रयोग लागतात. झालं, नाटकाची बस घेऊन आमची सगळी टीम तिकडं परभणीला, सेलू बाजार नावाचं गाव, तिकडं ते भेटले सद्गृहस्थ मला सकाळी 6 वाजता. म्हटलं काय, कसं काय बुकिंग? असं बोट केलं. काय बोलतो, 2 लाख झालं बुकिंग, 2 तिकीट विकली गेली आहेत. अरे म्हटलं कसं काय होणार? नाही मी आहे ना, आता रिक्षा फिरवायला सुरुवात करतोय, संध्याकाळपर्यंत सगळं होणार. 11 वाजले, 12 वाजले, तिकिटाचा आकडा काय 5च्या पुढेच जाईना. माय गॉड, म्हटलं तर काय करायचं. शेवटी 4 वाजता काय रे काय कर, 5च तिकीट विकली गेली. म्हटलं आता हात जोडतो, एक काम कर बाबा, फुकट लोक 100-150 आणून बसव. एवढ्या लांबून आलोय, नाटक करायला आलोय, नाटक केल्याशिवाय काय म्हटलं जाणार नाही, फुकट आणून बसव. बर म्हटलं चालेल. 250-300 लोक आले फुकट म्हटल्यावर काय. आणि नाटकाचा प्रयोग झाला, जोरदार प्रयोग झाला, खुश झाले सगळे. परत आलो, जे काही सगळे साठवलेले पैसे होते, बसमध्ये पैसे गेले, डिझेलला, कलाकारांचं मानधन सगळं खिशातनं.
मोकळा झालो होतो मी, लिटरली मोकळा झालो होतो. अशा ह्याच्यात कोविड. 15 मार्चला माझ्या मुलीचा वाढदिवस असतो, तेव्हा ती 4 वर्षाची असेल. तेवढे पैसे बाजूला होते, ते झालं आणि अशा ह्याच्यात लागला कोविड. मला आठवतोय मार्च एंडिंगला ना माझ्या अकाउंटमध्ये त्यावेळेला साधारणपणे 700-750 रुपये शिल्लक असते. पण आता पूर्ण लॉकडाऊन. हो, आणि बरं मला ना काळजी तशी नव्हती, म्हणजे टचवूड, की माझ्या घरचं बरं आहे. म्हणजे माझी आई जॉब करत होती, ती रिटायर झाली आहे, वडील जॉब करत होते, ते रिटायर झाले. म्हणजे आईकडे जर मी मागितले असते ना, की आई जरा ना मला एक 50,000 रुपये लागणार आहेत बरं काय का नाटकाचे, तर मला आईनं काढून दिले असते. पण मी किती वर्ष तिच्याकडे पैसे मागू, हा मला स्वतःला पडलेला प्रश्न होता की का मागू. आणि मी तिच्याकडे बरं आता म्हणजे आई आणि मीचे अशातला भाग नाही हो, मी माझी बायको आहे, माझी मुलगी आहे. बरं त्यांचं जर मला करता येत नसेल अशा कंडिशनमध्ये, तर मग मी माणूस म्हणून जगायलाच नालायक आहे की नाही, हो की नाही. मग मला काय अधिकार होता लग्न करायचा. बरं केलं ते केलं, कुणी शहाणपणा सांगितला होता मुलबाळाला जन्म द्यायचा, नाही का. आणि भयानक परिस्थितीत अडकलो होतो, पण मी दाखवत नव्हतो असं की असं आहे की मग सगळ्या घरादाराला टेन्शन ना. म्हणजे एकदा माती खाल्ली आहे, आता आणखीन तुम्ही घरादाराला पण टेन्शन मध्ये टाकताय, म्हणजे काही सुचत नव्हतं. हे विचार करत होतो यार काय करावं काय करावं. आणि मग एकदम क्लिक झालं मला की असंही सगळं ऑनलाईन चालू झालंय, तर ना आपण आवाजाची कार्यशाळा घेऊन बघूयात का. क्या बात आहे, छान आहे ना आवाजाची कार्यशाळा. तर मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली, 3 दिवसांची ऑनलाईन आवाजाची कार्यशाळा, प्रत्येकाची वैयक्तिक बॅच, संपर्क. आता रिस्पॉन्स. फेसबुकला ऍड टाकल्यानंतर 1 तासात मला पहिला फोन आला आणि फी किती आहे तुमची. म्हटलं 1,000 रुपये. रोजचे नाही, म्हटलं 3 दिवसाचे 1,000. बरं मग उद्यापासून सकाळी ही वेळ मला सोयीची आहे, तुमचा जीपे नंबर कुठला आहे. आणि ते पहिले 1,000 रुपये आले. मुंबईच्या बाई होत्या, त्यांचं नाव प्राची. त्यांचा फोन ठेवता ठेवता दुसरा फोन आला. मी शिरवळवरून बोलतोय, मी तुमची आता पोस्ट वाचली, मला करायचंय. 1,000 आले. ते होते निलेश वाळिंबे. पोस्ट टाकल्याच्या रात्री 3 ऍडमिशन झालेल्या होत्या, 3,000 रुपये अकाउंटला आलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा क्लास सुरू होणार होता. ते 3,000 रुपये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मी गरजेपेक्षा जास्त घरातला किराणा माल भरून ठेवला होता आणि पुन्हा बॅलन्स 500 रुपयावर आला होता. मग म्हटलं आता काय नाही, आता 2 महिने स्वयंपाक तर घरात होणार की नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण पॅशनेट, आपलं हे खरं असलं ना की मग आपल्याला सगळी ती पंचमहाभूत पण सपोर्ट करत असतात. आणि त्याच्यानंतर जे माझे क्लासेस सुरू झाले, मी तुम्हाला सांगतो, मी दिवसातले 10 तास क्लास घेत होतो. कारण मी प्रत्येकाची 1 to 1 बॅच घेत होतो. 10 लोकांना मी शिकवत होतो. एक वेळ अशी झाली होती की गुगल पेवर पैसे यायचे, मला कळायचंच नाही कोणी पैसे पाठवलेत. आणि मग फोन यायचा, हा आम्ही आत्ता पैसे पाठवलेत, आम्हाला ही तारीख. मग मला सांगायला लागेल, थांबा तुम्ही वेटिंगला आहात, अजून 10 दिवसांनी तुमचा नंबर लागणार आहे. कारण अवेलेबलच नाही. अमेरिकेतून लोक शिकवत होते, कोणी जर्मनीतनं शिकवत होतं, मला त्यांच्या टाइम झोन प्रमाणे वेळा ऍडजस्ट करायच्या होत्या. असं सगळं चाललं होतं. आणि लिटरली सांगतो, मला ध्यानी मनी स्वप्नी मी फक्त व्हॉइस कल्चर शिकवतो एवढंच दिसत होतं, कारण मी त्याच्यातच होतो. लॉकडाऊन संपता संपता माझ्या डोक्यावरती जे काही थोडंफार त्यावेळेला लोन होतं, ते लोन सगळं फिटलं आणि माझ्याकडं काही अमाऊंट शिल्लक राहिली.
हे सुरू झालं माझं व्हॉइस कल्चर. मग लोकांचे जसे डे टू डे व्यवहार सुरू झाले, आपण त्या सगळ्यातनं बाहेर पडलो, तेव्हा मग मला असं लोकांकडनं आलं की सर तुम्ही ऑनलाईन शिकवते पण तुम्ही प्लीज ऑफलाईन पण सुरू करा ना. मग ऑफलाईन मी पहिला 5 दिवसांचा केला आणि आता मी फुल फ्लेज 10 दिवसांचा पूर्ण व्हॉइस कल्चर डबिंग असं ते तो जर्नी असा आहे, ऍक्टिंग टू व्हॉइस ओव्हर इंडस्ट्री. लॉकडाऊनने खूप काही दिलं तुम्हाला. नाही दिलं, पण त्याचं कारण की त्याच्या आधी जी सगळी उमेदवारी केलेली होती ना सगळीकडं, गणपतीच्या देखाव्यांचं रेकॉर्डिंग, डॉक्युमेंटरीचं रेकॉर्डिंग, सगळ्या स्टुडिओमध्ये ओळख, टेक्निकल नॉलेज त्यावेळेला घेऊन ठेवलेलं होतं आणि नाटकाचं वर्कशॉप. कारण नाटकामध्ये जे अभिनयाचे प्रकार सांगितलेत आणि त्यामध्ये जो वाचिक अभिनय नावाचा प्रकार आहे, तो वाचिक अभिनय म्हणजेच व्हॉइस कल्चर. आणि ते शिकवणं मला फार आवडायचं आणि स्टील आजही जे मी शिकवतो ते लोकांना खरंच खूप आवडतं. सो ते अशी ती जर्नी सुरू झाली. आणि पण ना त्याच्यात मला एक कळलं आणि मी अगदी मोकळ्या मनानं स्वतःच्या चुका कबूल करण्यात कसला आलाय कमीपणा. कलाकार म्हणून, नट म्हणून मी कुठं कमी पडलो असेल तर मला सेव्हिंगचं महत्वच कधी कळलं नाही. आणि असं मी नव्हतो, माझ्या फळीतले असे अनेक लोक होते. त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही, मी माझ्याबद्दल बोलेन. मग लॉकडाऊन आलं तेव्हा तुझ्याकडे का पैसे नव्हते रे? म्हणजे याच्या आधी तू काही कामच केली नव्हतीस का? केली होती, पण अनाठाई खर्चही तेवढाच केला होता. म्हणजे माझं असं व्हायचं, आज काय इव्हेंट झाला, आज काय शूटिंग झालं, किती रुपये मिळाले? 5,000 मिळाले. चला 5,000 मस्त, एक नंबर. चला मग आता जाऊन ना ती लिवाईसची 3,000ची जीन्सच घेऊ. मग कुठंतरी जेवायलाच बाहेर जाऊ. म्हणजे 5,000तले घरी जाताना 1,000-1,800 रुपये जायचे. कसं? मग त्या कोविडचा तरी काय दोष आहे? त्यानं मी तर म्हणेन ना, त्यानं माणसांना जागा दाखवली, अक्कल शिकवली की कसे वागा. कोविडचे प्रोज पण आहेत, कॉन्स पण आहेत. 100% कसं वागा हे त्याच्यामध्ये खूप शिकायला मिळालं. आणि मग मी सगळ्यांना, मी आजही जे नाटकाच्या वर्कशॉप्सला मी जातो तेव्हा, की तुम्ही कलाकार म्हणून तुमच्या अभिनयाचं, शरीराचं नियोजन जसं करताना तसं तुम्ही आर्थिक नियोजन पण केलं पाहिजे. कारण 365 दिवस तुम्हाला अभिनयाचं काम नाही, ही खरी गोष्ट आहे. ऍक्च्युली नाहीच. म्हणजे माझ्या बघण्यातले असे कित्येक मित्र आहेत माझे, आमच्या एका बॅचचे लोक आहेत की ऍक्टिंग करण्यासाठी म्हणून मुंबईला गेले. मी म्हणतो ना की 100 लोक जेव्हा ऍक्टिंग करण्यासाठी मुंबईला जातात ना, तेव्हा त्यातल्या 10 लोकांनाच कामं मिळतात. उरलेल्या लोकांना मग ते घरी येतात. मग घरी कसं जायचं असा प्रश्न ज्यांना पडतो ते असिस्टंट डिरेक्टरशिप करायला सुरुवात करतात. प्रोडक्शन हाऊसमध्ये. पण डायरेक्शन मध्ये इंटरेस्ट नाही म्हणून मी आता प्रोडक्शन करतो, मग मी आता कास्टिंग एजन्सीला जॉईन करतो. असं होतं तुमच्या बाजूला. पण तुमच्या हातात एक दुसरा हुकमी एक का तुम्ही ठेवलाच पाहिजे. मी नशीबवान होतो कारण मला सोमण, विजय पटवर्धन या अशी काही लोक भेटली आणि माझ्यातली स्किल्स त्यांनी ओळखली. ती मला त्यांनी सांगितली की अरे तू हे छान करू शकतोस. त्याच्यामुळे मला माहिती होतं की मी व्हॉइस कल्चर उत्तम शिकवू शकतो. प्रत्येकालाच असं भेटेल, गायडन्स भेटेल असं नसतं ना, पण तो मिळाला पाहिजे. आणि काय होतं ना, आपल्याकडे अभिनय क्षेत्रात इतकं फ्रस्ट्रेशन ना तुम्हाला दुसरं कोणी देऊ शकत नाही ऍक्च्युली. कारण मी पण केलेलं आहे ना. मी पहाटे 4 वाजता उठायचो, स्टेशन पर्यंत चालत जायचो, 4:15ची सिंहगड पकडायची, मुंबईला जायचं. काही माहित नसायचं कुठली वेस्टर्न लाईन आहे, कुठली हार्बर आहे, काय आहे. आणि मग अंधेरीला जाणारी लोकल कुठं लागते हो? मग आपण उभे असतो 3 नंबर प्लॅटफॉर्मवर, तो म्हणतो 5 नंबरला येते. पळत पळत जायचं. मग अंधेरी स्टेशन कुठल्या बाजूला येतो, इकडे येतं का इकडे येतं हेही माहित नसायचं. मग तिकडं असा सगळा शर्ट घामानं भिजलेला असं जाऊन ऑडिशन द्यायची. पण मला आठवतंय की ऑडिशन सुद्धा ना इतकी चाबूक द्यायचो मी. ऑडिशन घेणारे सुद्धा उठून टाळ्या वाजवायचे. तिथला प्रोडक्शन मला विचारायचं, सर क्या लेंगे, चाय लेंगे, कॉफी लेंगे, ब्रेकफास्ट मंगवाओ, पुन्हा से आयो ना. हे सगळं मिळायचं पण काम नव्हतं मिळत. कारण सिरियलवाल्यांना ना, डेली सोप इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो, त्यांच्याकडे क्रायटेरिया काय? तुझा रंग गोरा आहे का? तुझं सुटलेलं पोट दिसत नाही ना? तुझी तब्येत मस्त आहे ना? मग बास, अभिनय कशाला लागतो?
दुर्दैव आहे, पण हे मी अनुभवलेलं आहे म्हणून ऑन स्क्रीन बोलतोय. सॅड रियालिटी. हा, तुम्ही दिसता कसे, ऍक्टिंग बिक्टिंग तुम्ही काय ते नंतर, किती चुकीची गोष्ट आहे ही. मग मी ठरवलं की मी आता रांगेतच उभा राहणार नाही ऑडिशनच्या. तरी सिनेमे मिळत गेले, केली कामं. आणि आपल्याकडे ना लॉबी नावाचा एक शाप मिळालाय. सिनेमा बघा ना तुम्ही, काही लोकांचे सिनेमे बघा, तेच आर्टिस्ट, असिस्टंट डिरेक्टरची टीम पण तीच, असिस्टंट डिरेक्टर्स होतेच. नाही, माझं म्हणणं एक रॅपो असतो तो तुम्ही ठेवा ना, पण ही लॉबी नवीन येणाऱ्या मुलांना फार फ्रस्ट्रेट करते. सेम थिंग अबाउट ड्रामा, नाटकाच्या बाबतीत पण आहे. आणि त्याला मी जास्त थोडंसं म्हणजे मी हक्कानं चिडेन ते म्हणजे मायबाप रसिक प्रेक्षकांवरती. मायबाप प्रेक्षक असं म्हणतो आपण त्यांना. पण आता ना काय झालंय, नाटक कुठलं बघतात माहितीये लोक? सेलिब्रिटी. हा, जो चेहरा आम्हाला संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत टीव्हीत दिसतो की नाही, तो चेहरा जर का नाटकात असेल ना तर ते नाटक चांगलं आणि त्यालाच आम्ही जाणार. हा जो काय एक प्रेक्षकांचा सूर आता आलाय ना, माझं म्हणणं आहे तुम्ही मुंबईचं सेलिब्रिटींनी भरलेल्या नाटकाचं तिकीट तुम्ही 500 रुपये काढता की नाही? मग पुण्यातली एखादी संस्था पुण्यातल्या चांगल्या कलाकारांना घेऊन नाटक करत असेल आणि ते तुम्हाला 250 रुपयाचंच तिकीट मागत असतील तर तुम्ही ते नाटक बघा ना. नाटक न बघता तुम्ही कसं ठरवता हे नाटक चांगलं आहे का वाईट आहे ते? बरोबर. कसं ठरवतं? ते चांगलं असेल तर हक्कानं लोकांना सांगा की छान नाटक करतात पोरं, जाऊन बघा. ते वाईट असेल तर हक्कानं समाज माध्यमांवर सुद्धा टाका, फेसबुकवर टाका पोस्ट की 250 रुपये देऊन आम्ही नाटक बघायला गेलो पण नाटक अत्यंत घाणेरडे, हे नाटक बघायला कोणी जाऊ नका. अधिकार आहे तुम्हाला, पण ते बघा ऍटलीस्ट बघा. मग जर तुम्ही नाही आम्ही सेलिब्रिटी असलेलीच नाटकं बघतो, अरे म्हणजे सेलिब्रिटींशिवाय जे काही करतात ते सगळं वाईटच असतं का? ते घाणच असतं का? का हट्टास? पुरुषोत्तमचे प्रयोग बघा काय करतात मुलं. स्किल्स आहेत. पुरुषोत्तम असेल, फिरोदिया असेल, अशा एकांकिका स्पर्धांमध्ये जाऊन बघा. अक्षरशः म्हणजे हॅट्स ऑफ असतात त्या पोरांना. पण त्या इतकं सुंदर काम करणाऱ्या लोकांना सेलिब्रिटी करण्याची जबाबदारी प्रेक्षकांचीच आहे की नाही? बरोबर. ते उद्या तिकीट काढून आले नाटकाला, उद्या त्यांचं नाटक हाऊसफुल झालं, उद्या नाटक बघितल्यानंतर त्यातल्या काही लोकांनी त्यातल्या एखाद्या मुलाबरोबर जर फोटो काढला तर तो झाला की नाही हो सेलिब्रिटी? हो की नाही? मग चांगल्याला चांगलं म्हणायला शिका, ते बघायला शिका, एवढीच अपेक्षा असते लोकांची. या सगळ्या अनुभवातून व्यवस्थित भरपूर घेतलेत ते अनुभव. आणि आता मी अभिनय सोडला असं नाही बरं का, आतापासून आम्ही कामं करतोय, नाटकांची दिग्दर्शनं करतोय. लवकरच एका मोठ्या कमर्शियल नाटकाचं दिग्दर्शन करणार आहे. अजून त्या गोष्टी ओपनली बोलायची मला त्या प्रोडक्शन हाऊसनं परवानगी दिली नसल्यामुळे मी नाव वगैरे नाही डिक्लेअर करू शकत. पण सायमल्टेनियसली व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये पण आता माझं खूप काम चालू आहे. लोकांना शिकवणं, कामं करणं, हे सगळं चालू आहे. व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीत काम करण्यासाठी ना स्किल्स लागतात का? तर येस, जरूर लागतात. मुळात आपल्याकडे ना एक शब्दच चुकीचा वापरला जातो की व्हॉइस ओव्हर ट्रेनिंग, किंवा मी व्हॉइस ओव्हर शिकायला जाणार आहे किंवा मी व्हॉइस ओव्हर शिकवतो. माझं म्हणणं, व्हॉइस ओव्हर हे प्रोफेशन आहे आणि ते प्रोफेशन तुम्ही तेव्हाच परस्यू करू शकता जेव्हा तुम्ही व्हॉइस कल्चर शिकता, कारण ते कल्चर आहे ऍक्च्युली. हो की नाही? मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण मी मेकॅनिकल इंजिनियर कधी झालो? जेव्हा मी इंजिनिअरिंग शिकलो. हा फरक आहे ना त्याच्यामध्ये. बरोबर. बऱ्याच लोकांना या क्षेत्राबद्दल असं वाटतं की सोपं आहे, पाठांतर करायची गरज नाही, समोर कागद ठेवला वाचला झालं. पण नाही, ऑफकोर्स त्याच्यामध्ये स्किल्स आहेत, त्याच्यामध्ये ती डेव्हलप करणं गरजेचं असतं. मी प्रत्येकाला सांगतो की गाण्याचा जसा रियाज असतो ना तसा बोलण्याचा रियाज झाला पाहिजे. बरोबर. प्रॅक्टिस झाली. तो रियाज झाल्याशिवाय अवघड आहे. येस. मग त्याच्यामध्ये तुमची ब्रिदिंग मॅनेजमेंट असेल, तुमच्या जिभेची फ्लेक्झिबिलिटी असेल, तुमची पिचेसवरती तुमची कमांड असेल, स्ट्रेसेस तुम्हाला कळणं गरजेचं आहे, इमोशन्सवरती तुमची कमांड आली पाहिजे. या सगळ्या करता शास्त्रोक्त एक्सरसाइज आहेत
ते तुम्ही रोजच्या रोज केले पाहिजे. आणि ते केले ना तर व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीत पण प्रचंड काम तुम्हाला करता येतं बरं. खूप काम करता येतं. ऑडिओ बुक्स आहेत, पॉडकास्ट आहेत, जाहिराती आहेत, डॉक्युमेंटरी आहेत, गणपती उत्सवात जिवंत देखावे, मूर्तींचे देखावे, त्याला जो पाठीमागनं आवाज येतो त्याला सुद्धा व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच लागतात. इलेक्शन आला की यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा, व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच लागतात. आता तुम्ही कुठलंही पाठ्यपुस्तक उघडा, आपलं शाळेंची पुस्तकं, त्याच्यामध्ये प्रत्येक पेजच्या खाली एक QR कोड दिसतो तुम्हाला. तो तुम्ही स्कॅन केला की तो लेसन ऑडिबल होतो. तो ऑडिबल होतो म्हणजेच तो कोणीतरी वाचलाय. त्याच्यासाठी ई लर्निंग प्रकारात येतं. त्याच्यासाठी व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच लागतात. केलीत तर खूप काम आहेत. करिअर भरपूर आहे, वास्ट करिअर. 100% आहे, 100% आहे. या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जर काम करायचं असेल ना तर तुम्हाला व्हॉइस ओव्हर इंडस्ट्री कायम वेलकम करणारी आहे. तुम्हाला मी एक गंमत म्हणून सांगतो. तुम्हाला काय वाटतं पुण्यात व्हॉइस ओव्हर रेकॉर्डिंग स्टुडिओ किती असतील अंदाज? 15-20. 15-20. साधारण 150 ते 250 आहेत. मग जर आपण 150 पकडू, चला बरं 125 पकडू. 125 स्टुडिओ असतील तर 125 स्टुडिओमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट किती असतील पुण्यामध्ये? किती व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असतील? जर स्टुडिओत 125 आहेत तर नक्कीच भरपूर संख्या. म्हणजे किती? 5-10 हजार. 5-10 हजार. रेग्युलर ज्यांना कामं आहेत असे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट पुण्यात 50 ते 60 आहेत फक्त. ही फॅक्ट आहे. ज्यांना रेग्युलर कामं आहेत असे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट 50 ते 60 आहेत. का? पुन्हा तेच, हे फील्ड खूप सोपं आहे असं वाटतं. दुसरी गोष्ट, अनफॉर्च्युनेटली व्हॉइस ओव्हर इंडस्ट्री काम करणाऱ्या लोकांना ग्लॅमर नाहीये, कारण ते दिसत नाहीत ना. मेरी आवाज ही पहचान है, हो की नाही? ते दिसत नाही. आम्हाला ग्लॅमर लागतं बुवा. नाही, कुठेही मी एखाद्या मॉलमध्ये गेलो तर तेब करून माझ्याबरोबर 10 लोकांनी सेल्फी काढली की माझं पोट भरतं. असं असेल तर तुम्ही व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीत मग तुम्हाला कशी ती आवडेल? नाही होऊ शकत. पण काम खूप आहे केलं तर. त्याच्यासाठी शास्त्रोक्त शिक्षण घेणं हेही महत्वाचं आहे. आणि नुसतं शिक्षण घेणं नाही, तो रियाज करत राहणं, साधना आहे ती. आणि ती साधना जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत मग हाताला काही लागणार नाही. कारण शेवटी कसं आहे माहिती का, तुम्ही आता मी कोर्सेस घेतो, तुम्ही 10 दिवसाचा कोर्स करा, तुम्ही 15 दिवसाचा करा, तुम्ही महिन्याचा करा, त्याच्या पुढे तुम्ही घरी जाऊन काय करता हे महत्वाचं आहे. आमच्याकडे काही गोळ्या नसतात. 2 पांढऱ्या गोळ्या सकाळी अनुषापोटी घ्या म्हणजे तुमचं प्रोजेक्शन सुधारेल. 2 गुलाबी गोळ्या जेवणानंतर घ्या म्हणजे तुमच्या इमोशन्स सुधारतील, असं नसतं. त्याच्यावरती स्वतः कष्ट करावे लागतात. ही स्किल्स तुम्हाला नक्की डेव्हलप करावी लागतील. पण एखाद्याला ऍज अ व्हॉइस आर्टिस्ट बनायचं असेल हो, तर त्यांनी स्टेप्स काय उचलले पाहिजे? जसं की आता जसं तुम्ही एक्झिबिशन बोलला किंवा काही कोर्सेस बोलला, हो. तर मग जर्नी कशी सुरू होते त्याची एक नॉर्मल पर्सन? मला असं वाटतं की जर कुणाला या क्षेत्रात काम करायचं, मुळात हा विचार काढून टाका की व्हॉइस ओव्हरची वर्कशॉप फक्त त्यांनीच करावीत ज्यांना या क्षेत्रात काम करायचंय. रॉंग, चुकीचं आहे. आफ्टर कोविड प्रत्येकाला आवाजाचं महत्व समजलेलं आहे. जेव्हा तुम्ही रिमोट ऍक्सेसने एकमेकांबरोबर बोलत होतात ना, तेव्हा प्रत्येक माणसाला स्वतःच्या आवाजावर काम करणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाला. तुम्ही HR डिपार्टमेंट मध्ये काम करताय, तुम्हाला बोलायचंय. तुम्ही सेल्समन आहात, तुम्हाला बोलायचंय. तुम्ही मार्केटिंग फील्डमध्ये आहात, तुम्हाला बोलायचंय. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला पेशंटशी बोलायचंय. टीचर्स म्हणजे माझ्याकडे सगळ्यात जास्त कोर्स केलेले कोण आहेत तर टीचर्स आहेत. खूप सारे शिक्षकांनी माझ्याकडे कोर्स केले आणि त्याच्यातनंच मी आता टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम पण रन करतोय. बरोबर. माझ्याकडे कोणी कोणी आतापर्यंत कोर्स केले असतील? LIC एजंट्सनी केले,
HR डिपार्टमेंटच्या लोकांनी केले, मार्केटिंगवाल्यांनी केले, डॉक्टरांनी केले. आत्ता रिसेंटली माझ्याकडे एक संभाजीनगरचे डॉक्टर त्यांनी कोर्स केला माझ्याकडे. मी म्हटलं तुम्हाला का करावं असं वाटलं? पेशंटशी बोलताना, पेशंटच्या नातेवाईकांशी बोलताना थोडा प्रॉब्लेम येतो, तेवढं कमांड नाहीये माझ्या बोलण्यावरती, म्हणून केलं. ज्या आवाजावर काम करण्यासाठी पण लोकं हो, course करतात. प्रश्नच नाही. अहो, आपल्याकडं पूजा सांगायला जे गुरुजी येतात ना, अशा 4-5 गुरुजींनी माझ्याकडे कोर्स केलाय की श्रावणामध्ये 3 सत्यनारायण सांगितल्यावर चौथ्याची आरती करताना घासा बसतो, किंवा यजमानांना एखादा विधी समजावून सांगायचा असेल तर आम्ही कन्व्हिन्सिंग आमचं कमी पडतं, म्हणून कोर्स केलाय. मी फोन नंबर देईन, हवं तर तुम्ही खरं खोटं करू शकता. हा, असं नाहीये की फक्त ज्याला या इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय त्यानंच हा कोर्स करावा, बिलकुल नाही. कोणालाही ज्याला बोलायचंय त्यांनी हा कोर्स करा. त्यानं हा कोर्स केलाच पाहिजे. मी तर म्हणतो, बोलणं हे आपलं पहिलं इम्प्रेशन आहे. हो, साधं बघा कसं असतं, आपण एखाद्या बस स्टॉपवर उभे असतो, बरोबर, 15-20 लोक असतात आणि एकदम कुठनं तरी आवाज येतो, ती कोथरूड डेपोची बस गेली का हो, आणि आपण ना अशी इकडं तिकडं बघतोय, कोण बोललं रे? का हे होतं? कारण त्याचं बोलणं इतरांपेक्षा कुठेतरी वेगळं असतं, इफेक्टिव्ह असतं. इफेक्टिव्ह असतं. बरं, पहिली स्टेप काय घ्यावी? तुम्ही जे मला विचारलत ना, सगळ्यात पहिली स्टेप घ्यावी, प्रत्येकानं आपल्या आवाजावर प्रेम करावं. आलं का लक्षात? कारण माझ्या दृष्टीनं चांगला आवाज आणि वाईट आवाज हे आवाजाचे प्रकारच नाही. प्रत्येकाचा आवाज ही त्याची युनिक आयडेंटिटी आहे आणि प्रत्येकाचा आवाज हा चांगलाच आहे. बरोबर. बरं, बघा, लता मंगेशकरांची गाणी आपल्याला आवडतात की नाही? बरोबर आहे की नाही? पण म्हणून उषा उत्थपचा आवाज वाईट आहे का? लताबाईंची गाणी त्यांच्या आवाजात आहे का? उषा उत्थपांची गाणी त्यांच्या आवाजात आहे का? अमिताभ बच्चनचा आवाज, म्हणजे आवाज कसा बच्चनचा, तो उत्तमच आहे. पण म्हणून फरहान अख्तरच्या आवाजातल्या जाहिराती पण आपण बघतो की नाही? टोकं आहेत दोन. आवाज चांगला वाईट असा क्रायटेरिया असता तर राणी मुखर्जीचे एवढे सिनेमे झाले असते का ऍक्च्युली? हो की नाही? आवाज प्रत्येकाचा चांगलाच आहे. प्रश्न आहे तुम्ही बोलता कसे. डॉक्टर श्रीराम लागूंचं एक पुस्तक आहे, वाचिक अभिनय नावाचं. त्याच्यात त्यांनी एक फार सुंदर वाक्य लिहून ठेवलंय, माणसाला त्याच्या बोलण्याचं गाणं करता आलं पाहिजे. ते बोलण्याचं गाणं करण्याचा जो प्रवास आहे, ती जी प्रोसेस आहे, दॅट इज व्हॉइस कल्चर. आणि ते शिकणं फार महत्वाचं असतं. पहिली स्टेप ही उचलावी, आवाजावर प्रेम करावं. दुसरी स्टेप ही उचलावी, जिथं शास्त्रोक्त योग्य प्रशिक्षण दिलं जातं अशा ठिकाणी जावं आणि त्याचं प्रशिक्षण घ्यावं. तिसरी स्टेप ही असती की जे आपण शिकलेलो आहे त्याचा रियाज तह हयात करावा. 2 वर्ष केला आणि आता कायम कर. आणि चौथी गोष्ट ही आहे की स्टेप बाय स्टेप कामाला सुरुवात करावी. तुला कोणी एकदम 1,500 पानांचं पुस्तक वाच आमच्यासाठी असं काम देणार नाहीये. तुला पहिलं काम इलेक्शनच करायचंय, गणपतीचा देखावाच करायचा आहे, एखादी छोटीशी जाहिरातच करायची आहे. 500 रुपयांपासून मिळायला सुरुवात होतील. ते तुला कळणार नाही की आता मी पर मिनिट 2,000 रुपये घेईन पर मिनिट. म्हणजे 10 मिनिटाचा ऑडिओ माझ्या आवाजातला तुम्हाला हवा असेल तर मी 20,000 रुपये चार्ज करतो. एवढी कॉस्ट आहे आता? 100% 100% आहे. पण ते उगाच नाही झालेलं, त्याच्या पाठीमागं प्रयत्न आहेत, साधना आहे. प्रयत्न नाही, साधना आहे, कष्ट आहेत आणि आपल्या क्षेत्रावर असलेला विश्वास आहे. माझं म्हणणं आहे, ज्यांना कुणाला या इंडस्ट्रीत म्हणजे व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीत असेल किंवा थिएटर होते, तुम्ही त्या इंडस्ट्रीवर विश्वास ठेवा. मुळात तुम्ही कन्व्हिन्स व्हा त्या गोष्टीबद्दल की मी काही चुकीचं करत नाहीये. बरोबर. तुम्हाला सपोर्ट कोणी करणार नाही या असल्या क्षेत्रांमध्ये जायला. पहिला विरोध घरातूनच आहे. तुमचं स्ट्रगल सुरू होणार आहे घरापासून, असं मी नेहमी म्हणतो. नक्कीच. कारण ना कसं असतं, जसं मी सुरुवातीला बोललो तसं की प्रूव्हन क्षेत्र आहे. तुम्ही प्रूव्ह करत नाही तोपर्यंत काही होत नाही. तुला पैसे मिळणार आहेत का यातनं? हो, मिळतील ना, हळूहळू मिळतील. एकदम कसे मिळतील? पण पालकांच्या अपेक्षा काय असतात? माझ्या पोरानं 20 दिवसाचा अभिनयाचं वर्कशॉप केलं की 25व्या दिवशी त्याने एक मजला वर चढवलाच पाहिजे, असं नाही होत.
किंवा लगेच तो मला झीच्या कलर्सच्या सिरियलमध्ये दिसलाच पाहिजे, नाही म्हणा, त्याला एकांकिका करू देत की आधी. बरोबर. तुम्ही ज्यांना काम करायचंय यायचंय त्यांनी पेशन्स ठेवले पाहिजे, त्यांच्या रिलेटिव्हजनी म्हणजे आई वडील काय नवरा बायको कोण असतील त्यांनी पेशन्स ठेवले पाहिजे. आणि त्या बाबतीत मी स्वतःला फार समाधानी समजतो. म्हणजे माझी आई माझ्या पाठीमागाशी बॅकबोन सारखी उभी राहिली. किती नातेवाईकांनी तिला काय मुलाला कुठल्या क्षेत्रात पाठवलंय, कसं त्याचं लग्न होणार, कोण त्याला मुलगी देणार, आयुष्यभर तुलाच त्यांचा प्रपंच सांभाळत बसावं लागणार आहे, इथपर्यंतच्या गोष्टी तिला ऐकवल्या. पण तिनं तो जो सपोर्ट दिला तो म्हणजे काही नाही, म्हणजे त्याच्या पुढं तोडच नाही. तिच्यामुळं मी आज आहे. दुसरी गोष्ट, बायको ती मला लग्नाच्या आधीपासून ओळखायची, त्याच्यामुळे तिला माहिती होतं की हा दुसरं काही करूच शकणार नाहीये. तिचाही प्रचंड सपोर्ट आहे, मला प्रचंड सपोर्ट आहे. सुरुवातीच्या काळात म्हणजे लॉकडाऊनच्या काळात जे सगळं सांगितलं तेव्हा ती जवळपास माझी असिस्टंट होती. कुणाचे पैसे आले रे, अरे यांना कुठे कधीचा स्लॉट द्यायचा आहे, मग त्यांना किती दिवसानंतरची वेळ, हे सगळं ती बघत होती. फोन मी शिकवतोय, इन्क्वायरीचे फोन, त्याच्यावर कोण बोलणार, ती बिचारी 5-5 तास फोनवर बोलायची. आणि आता माझी मुलगी सुद्धा लहान आहे, ती 3रीत आहे, पण तिचा तर म्हणजे काय सपोर्ट आहे मला, अमेझिंग. या सगळ्या लोकांनी पेशन्स ठेवले, माझ्यावरती विश्वास दाखवून ना, म्हणून मी हे करू शकतोय. ऍक्च्युली हे इम्पॉर्टंट. जसं आपण म्हटलं की आता भरपूर AIच्या गोष्टी येत आहेत बरोबर, industry मध्ये. हो, म्हणजे सगळ्याच फील्डमध्ये AI आलेला आहे. खरंय. सो आता ॲज अ करिअर म्हणून बघायचं झालं एखाद्याने, तर त्याला एक कॉन्फ्लिक्ट वाटू शकतं की AI आहे तर मला काम मिळेल की नाही, किंवा AIचं काम माझं काम त्याच्यात कमी नाही होणार ना. मला मला नाही वाटत असं होईल. किमान पुढची 10 वर्ष तरी नाही होणार. काय माहितीये का, बोलण्यात इमोशन्स फक्त जिवंत माणूस देऊ शकतो, AI नाही देऊ शकत. नाही देऊ शकत. म्हणजे माझ्याकडे असे 2 प्रोजेक्ट ऑलरेडी मी केले बरं का. पहिल्यांदा त्यांनी AI वर रेकॉर्ड ते सगळं करून घेतलं होतं आणि नंतर ते नाही होते, तुम्ही द्या करून. इमोशन्स कुठनं आणणार, त्याचा शोध लागायला अजून बरीच वर्ष जायला पाहिजे. तोपर्यंत घ्या की करिअर करून. मला नाही वाटत खूप फरक पडेल, आणि 10 वर्ष तर काही नाही होत. कारण त्या इमोशन्स, त्या फिलिंग्स या जिवंत माणूस जेवढा देऊ शकतो तेवढा तुमचं हे यंत्र देऊ शकणार नाही, 100%. म्हणजे मॅप लावून तुम्ही गाडी चालवत असताना तुम्ही जर एखादा टर्न चुकलात तर ती त्यात शांतपणे तुम्हाला सांगते की पुढे जा आणि हे करा. जिवंत माणूस पाठीमागा असेल तर एक फटका मारायचा, इथनं वाळायचा होता ना रे, ही इमोशन आहे ना आपण चुकल्याची, ती कुठे येणार आहे मध्ये, अलग अलग. तो फार इफेक्ट त्याच्यावरती होईल असं मला नक्की वाटत नाही. थोडंसं सर तुमच्या इन्स्टिट्यूट बद्दल आपण बोलू की हो. लाईक समजा एखाद्याला कोर्स करायचा झाला, बरोबर, तर एक तुमच्याशी कॉन्टॅक्ट होऊन जे तुमचे कोर्स असतात की त्याच्यात एक, आता खूप जण असतात जसं तुम्ही म्हटले की टीचर आहेत, डॉक्टर आहेत, जे वर्किंग प्रोफेशनल आहेत, तर त्यांना कंप्लीट महिना, 2 महिने, 3 महिने देऊ नाही शकत ते. बरोबर. किंवा तो जो टायमिंग असतो, तुमच्या बॅचेसचा टायमिंग असेल, म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की एखाद्याने जर वर्किंग प्रोफेशनली जरी ठरवलं की मला शिकायचंय, व्हॉइस आर्टिस्ट बनायचंय, किंवा एक माझ्या व्हॉइसवर काम करायचंय, त्यासाठी कोर्स करायचा, तर त्यांनी त्याच्या रेग्युलर लाईफ मध्ये किती वेळ त्यांनी त्याच्या व्हॉइसवर दिला तर तो बनू शकतो, किंवा तुमच्या कोर्स वाईज किती दिवसाच्या बॅचेस? हे बघा, माझा जो कोर्स असतो ना, मुळात माझं स्वतःचं म्हणणं आहे की व्हॉइस कल्चरमध्ये शिकण्याच्या गोष्टी तशा खूप कमी आहेत. त्याच्यानंतर तुमची साधना आहे. त्याच्यामुळे उगाच महिना आणि 1.5 महिन्याचा कोर्स करण्याची काही गरजच नसते. मुळात मी एवढ्या दिवसांचे माझे कोर्स नाही. मी जो कोर्स घेतो तो फक्त 10 दिवसांचा असतो. नंबर 1. नंबर 2, वेळेचं तुम्ही विचारलं. मुळात मी बॅचेसमध्ये शिकवतच नाही. मी आजही 1 to 1च शिकवतो, ऑफलाईन असलं तरी सुद्धा. बरं का, 4-5 जण आले, 10 जणांची बॅच आहे, नाही करत मी. ओके, एक्स पर्सन आहे, मला 11 ते 12 या वेळेत यायला जमेल, तर 11 ते 12चा स्लॉट 10 दिवसासाठी मी त्यांच्या नावावर बुक करून टाकतो.
तुम्ही या. कारण मला असं वाटतं की माझा 1 तास पूर्ण फोकस त्यांच्यावर असला पाहिजे आणि त्यांचा पूर्ण मला शिकवण्यावर माझ्या शिकवण्यावर असला पाहिजे. ऍक्च्युली गरजेचं आहे ते. नाही का? काय होतं, 10 लोक बसतात ना, तेव्हा मग एखाद्याच्या मनात शंका येते, त्याला असं वाटतं हा प्रश्न मी विचारला तर बाकीचे हसणार नाहीत ना मला, किंवा हे नाही ना होणार, ते नाही ना होणार. नकोच. 1 to 1 मोकळेपणाने या, मोकळेपणाने शिका. दुसरी गोष्ट, माझं 10 दिवसाचं असतं बॅचेसची वेळ हे तुम्ही तुमच्या सोयीनं मला सांगा. तुम्ही Slot म्हटलात असेल तर मी हो म्हणतो. हा, तुम्ही म्हटलात की नाही मला ना संध्याकाळी 8 ते 9 जमेल बाबा, ये 8 ते 9 ये. माझी शेवटची बॅच रात्री 9 ते 10 ची असते आणि पहिली बॅच सकाळी 10 ते 11 ची असते. 10 ते रात्री 9 मधला कुठलाही वेळ तुम्ही कुठलाही सांगा, slot. मी आहे. तो स्लॉट जर तेव्हा रिकामा असेल तर लगेच या, नसेल तर एक काम करा, थोडे दिवस थांबा किंवा दुसरा कुठला तरी स्लॉट घ्या. ऑब्विसली येस. म्हणजे ती ऍडजस्टमेंट तुम्ही तेवढं. त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की मी प्रत्येकाला हे सांगतो आणि मी तसा वागण्याचा प्रयत्न करतो की 10 दिवसाचा कोर्स संपला आणि आपला संबंध संपला असं होता कामा नये. 10 दिवसानंतर तुम्ही वल्लरी प्रोडक्शनचा एक हिस्सा झालेला असला पाहिजे. येस. या ना त्या कारणानं मी त्यांना सातत्यानं एंगेज ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आत्ताही पुढच्या महिन्यामध्ये जे स्टुडंट माझ्याकडे शिकलेत त्यांच्या एक अभिवाचनाचा कार्यक्रम करायचं माझ्या डोक्यामध्ये आहे. त्याची तयारी सुरू झालेली आहे. काय होतं ना की गुगलवरचे रिव्ह्यूज वाचून किंवा कोणीतरी सांगून तुम्ही एका माणसावरती विश्वास ठेवता आणि तो विश्वास ठेवून आहे ना तुम्ही त्याच्याकडं एक्स अमाऊंट फी भरता. फॉर एक्झाम्पल आत्ताच्या घडीला माझ्या इन्स्टिट्यूटची फी आहे 10 दिवसाच्या कोर्सची 12,500 रुपये. तर तुम्ही जर माझ्याकडे 12,500 भरत असाल ना तर तुमच्या 12,500 ची किंमत मला असली पाहिजे. 100%. कारण ते 12,500 कमवताना जेवढे कष्ट मी करतो तेवढेच तुम्ही करताय याची जाण जेव्हा मला असते ना तेव्हा मग तो व्यवहार होतो. बरोबर. येस. आणि त्याच्यात विश्वास येतो. नक्कीच. तर आणि आत्तापर्यंत परमेश्वराच्या कृपेनं प्रत्येक जणानं मला जाताना हे सांगितलंय, सर तुम्ही फी 12,500 रुपये घेता पण तुम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त शिकवत आहोत. तेच रिवॉर्ड. त्याच्यानंतरचे जे एक कामांच्या संदर्भात भेटणं असेल, बोलणं असेल, कधीही तुम्ही या, मी आहे. हा मला वाटतं माझा USP आहे की. आणि म्हणून गुगलवर तुम्ही मंडळी सर्च करू शकता वल्लरी प्रोडक्शन्स, VALLARI. त्याच्यावर तुम्हाला माझे कॉन्टॅक्ट नंबर मिळतील, तुम्हाला रिव्ह्यूज वाचता येतील, तुम्हाला डायरेक्शन्स कळतील. आणि कुणालाही व्हॉइस इंडस्ट्रीबद्दल कसल्याही शंका मनात असतील तर कधीही मला संपर्क करू शकता. म्हणजे फक्त ऑफलाईन का ऑनलाईन पण तुम्ही घेता? नाही, मी ऑनलाईन पण घेतो. ऑनलाईन फक्त मी कसे बाहेरगावचे जे लोक असतात त्यांना पुण्यात तेवढे दिवस येऊन राहणं शक्य होत नाही. येस. असं नाही बरं का. मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, माझ्याकडं हैदराबादवरून 10 दिवस येऊन एक जण राहिला इथं पुण्यात आणि शिकल्या. नागपूरच्या 3-4 तसे झाले. सोलापूरचा एक मुलगा आहे. मुलगा कसला हो, तो आचाट रसायन आहे. ते नाव घेत नाही आणि तेच काय काय केलं सांग. पण किती लोक पॅशनेट असतात आणि कोणकोणत्या परिस्थितीत ते येऊन शिकतात ना, भयानक अनुभव येते. बाहेरचे लोक येऊन राहतात पण ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी मी ऑनलाईन पण शिकवतो. पुण्यातल्या लोकांसाठी ऑफलाईन आहेच आहे. येस. दोन्ही माध्यमांवर आपण करतोच काम. नक्कीच. मित्रांनो, गणेश सर आपल्या इथं वाढीव दर्जा या चॅनलवर पॉडकास्टसाठी आले. व्हॉइस कल्चर या विषयावर ते सविस्तर बोलले. त्यासाठी एक आभार प्रदर्शन म्हणून आपण आपल्याकडून एक छोटीशी भेट देतोय त्यांना. सर, हे महाराजांचा फोटो आहे. तुम्ही नक्की दैवत. येस. धन्यवाद. सर. धन्यवाद.